ॲडव्होकेट डॉक्टर साजन पाटील साहेबांच्या माध्यमातून पंच सुद्धा सज्ज आहेत. आमचे प्रोलिंग स्पोर्टचे सर्व कॅमेरामॅन सज्ज आहेत. आमचा कॉमेंट्री बॉक्स सज्ज आहे. आमचे गुणलेखक सज्ज आहेत. तर चला तर वळूया आज मात्र वरळी मान्सून धमाका या स्पर्धेच्या दुसऱ्या सामन्याकडे. मॅचचा पहिला बॉल, राऊंड विकेटचा मारा, पहिलाच बॉल बॅकवर्ड ऑफ द स्क्वेअर चाललाय की काय, आणि पंचांचा इशारा मात्र त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. सिंगल रन आहे, पण भावेशसाठी एक विशेष बक्षीस आहे ॲडव्होकेट साजन पाटील सरांच्या माध्यमातून. साजन पाटील साहेबांच्या कोणत्याही बॅनरवरती, अगदी आपण जर पाहिलात तर स्लीपच्या दिशेला असलेला जो साजन पाटील साहेबांचा बॅनर आहे त्याच्यावरती सुद्धा जर भावेश शेलारने बॉल हिट केला तर त्याच्यासाठी 1000 रुपयांचं रोख रकमेचं पारितोषिक आहे. एक चांगली सुरुवात या ठिकाणी मात्र ओम पांडे यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. अतिशय सुंदर आणि नीटनेटकं आयोजन आपण सातत्यपूर्ण पाहिलंय. म्हणजे अगदी ड्रॉ पासून या स्पर्धेमध्ये पारदर्शकता ठेवण्याचं काम ते सन्माननीय साजन पाटील साहेबांनी केलेलं आहे. प्रोलिंग स्पोर्ट्स वरती या स्पर्धेचा आपण ड्रॉ सुद्धा पूर्ण झालेला पाहिला होता. पंच विनायकजी जोशी आणि त्यांच्यासोबत जिग्नेशजी पटेल आपल्याला पाहायला मिळत आहेत. ऑनफिल्ड पंचांच्या भूमिकेत तिसरे पंच म्हणून सादिकजी राजापूरकर आपल्याला पाहायला मिळतील. दरम्यान ओम अतिरिक्त धाव खर्च करताना बघायला मिळतोय मागील चेंडूसाठी. पंचांनी आपले दोन्ही हात जमिनीला केले, समांतर धावा आले अवांतर. एक्स्ट्रा रन सोबत संघाची धावसंख्या आपण जर पाहिली तर बिनगडी बाद 3 वर आहे. चांगला चेंडू या वेळेला अपील करतायत पंचांकडे, परंतु भावेशने मात्र या ठिकाणी केलेल्या अपीलला मात्र पंचांना नक्कीच थोडस मागे ठेवावं लागलं. भावेश अरुण शेलार मागणी करत होते व्हाईट बॉल साठीची. या वेळेला मात्र आडव्या बॅटने खेळलेला फटका ऑन साइडला पुल केलाय आणि चेंडू जातोय सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावांसाठी येतोय षटकार. चांगला स्ट्रोक. या अगोदरचा बॉल जो आहे तो थोडासा व्हाईट बॉलच्या दिशेने जात असताना कुठेतरी मागणी करत होते व्हाईट बॉलची, पण या वेळेला मात्र थोडासा क्रॉस द लाईन आले आणि बरोबर ऑन साइडला मिड विकेटच्या डोक्यावरून हा षटकार भावेशच्या बॅटमधून. ओव्हरपिच चेंडू. या वेळेला लेंथ मध्ये थोडासा बदल केलाय, पण लाईन थोडासा भरकटलाय. आउटसाइड दी ऑफ स्टंप, अवे फ्रॉम द बॉडी, आउट ऑफ द रीच ऑफ द बॅटर. फलंदाजाच्या आवाक्याच्या बाहेरचा आणखीन एक चेंडू या वेळेला ओम पांडेच्या माध्यमातून. धावफलक मात्र दुहेरी अंकामध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळते. अतिरिक्त धावेने मात्र संघाची धावसंख्या डबल डिजिट मध्ये आहे, दुहेरी अंकामध्ये आहे. बिनगडी बाद 10 वर. अगदी सकाळचे 11:30 वाजलेत, पण मैदानामध्ये आल्यानंतर असं वाटेल की संध्याकाळचे 7:30 वाजलेत की काय, असं वातावरण आहे या मैदानामध्ये. मुंबईमध्ये मात्र मुसळधार पाऊस. आणि या ठिकाणी आपण जर पाहिलं तर मान्यवरांचं शुभागमन मैदानामध्ये होताना आपल्याला पाहायला मिळतंय. आकुटप्प्याचा बॉल पुन्हा एकदा भावेश शेलारच्या बॅटमधून मिड विकेटच्या दिशेला चाललाय. अगदी आमच्या कॅमेऱ्याच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न होता. पंचांचा निर्णय मात्र काय येतोय हे आपल्याला जाणून घ्यावं लागेल. एक धाव घोषित केली आहे पंचांनी. पुढचा बॉल पाहूया. शेवटचा चेंडू आहे. पुन्हा एकदा मात्र जाऊ दिलंय, रस्ता बनवलाय हा बॉल जाण्यासाठी भावेशने. कोणतीही छेडछाड या बॉल सोबत केली गेलेली नाहीये. आणखीन एक अतिरिक्त धाव संघाच्या खात्यामध्ये अंकित केली जाताना पाहायला मिळते आमचे गुणलेखक सिद्धेशजी यांच्या माध्यमातून. हॅलो, संघाची धावसंख्या आपण जर पाहिली तर धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील त्यात 14 धावा
पहिल्या षटकाचा खेळ आहे. सन्माननीय विशाल इंगळे साहेब आणि राजेशजी लाड साहेब या आमच्या दोन्ही मान्यवरांचे इकडे आगमन होत आहे. विश्वशाही दरबार क्रीडा मंडळ आणि त्याचबरोबरने साजन पाटील सरांच्या वतीने. मात्र या दोन्ही मान्यवरांचं इंगळे साहेब लाड साहेब आपण दोघे या, आपल्या दोघांचे हार्दिक स्वागत आहे. वरळीमध्ये एक जबरदस्त अशी क्रीडा स्पर्धा पार पडली जाते आणि आपल्या दोघांच्या उपस्थितीने या स्पर्धेची शोभा वाढत आहे. आपल्या पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. नक्कीच दोन्ही मान्यवर आपण मुख्य मंचावरती विराजमान झालेले पाहताय. विशालजी इंगळे आणि राजेशजी लाड साहेब आज आपल्या मुख्य मंचावरती आहेत. साहेब आपलं सहर्ष स्वागत आहे. शेवटचा बॉल मात्र पुन्हा एकदा हाताळावा लागणार आहे. थोडीशी मेहनत मात्र घ्यावी लागेल ओम पांडेला ही ही ओव्हर संपवण्यासाठी. पहिल्या षटकाचा खेळ मात्र अखेरीस पूर्ण झालेला आपण पाहताय आणि पहिल्या षटका अखेरीस संघाची धावसंख्या आपण जर पाहिलं तर शेवटचा चेंडू मात्र या ठिकाणी निर्धावालाय आणि अशा पद्धतीने मात्र पहिल्या षटकाचा खेळ पूर्ण झालेला आपण बघताय. 14ची सरासरी आहे. 6 षटकांचा खेळ आहे. जर याच सरासरीने बॅटिंग करत राहिले दोन्ही फलंदाज तर जवळपास 80 ते 90 धावांपर्यंत मजल हा संघ मारू शकतो. या वेळेला मयांक मांगेला कव्हरच्या दिशेला मात्र ड्राईव्ह केलाय जयने. एकेरी धावेने मात्र आपण जर पाहिलं तर स्ट्राईक रोटेट केली आहे. ते म्हटलं जातं ना की एकामेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत, असा काहीसा खेळ या दोन फलंदाजांमधला आपल्याला पाहायला मिळतोय. भावेश शेलार पुन्हा एकदा मात्र स्ट्राईकवर 3 बॉल 7 वर बॅटिंग करतोय. पुन्हा एकदा मात्र भावेशसाठी आखूड टप्प्याचा बॉल. डावकुरे हाताचा फलंदाज आणि डावकुरे हाताचा गोलंदाज डिक्लेअर मध्ये मात्र बॉल जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी क्रिस्टल क्लिअर असं लाईव्ह प्रक्षेपण आपण बघताय प्रोलिंग स्पोर्ट्स वरती. हे पुनरावलोकन आपण पाहिलात मागील बॉलचं. सोळा धावा धावफलकावरती आहेत. पुन्हा एकदा मात्र मयांक सज्ज आहे. या वेळेला पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न होता. चांगली फिल्डिंग या वेळेला अजित मोहिते आपल्याला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेमध्ये बघायला मिळत आहेत. अनेक तारे सितारे आपल्याला पाहायला मिळतील. अगदी थंडगार वारा, पावसाच्या धारा. पुन्हा एकदा मात्र आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न. लाईन आणि लेंथ वरती खूप चांगला कंट्रोल आहे पण यष्टी रक्षकाकडून होणाऱ्या चुका थोड्या महागात पडू शकतील या मॅच मध्ये. आखूड टप्प्याचा बॉल हलकासा आतल्या बाजूला वळण घेताना आपल्याला पाहायला मिळाला. बरडी मॉन्सून धमाका. अगदी यष्टी रक्षकाच्या भूमिकेमध्ये आपण जर पाहिलं तर तरुण आहेत. पुन्हा एकदा बॅटचा चेहरा थोडासा जास्त वरती राहिलाय. सेफ हँड्स मध्ये बॉल जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. अजित मोहिते चेंडू खाली आपल्याला पाहायला मिळतील. पकडला जातो झेल आणि समाप्त होतोय भावेश शेलारचा खेळ. पहिला गडी गारद. भावेश शेलार बॅक टू दी डगआउट. बघा हा ऍक्शन रिप्ले आपण पाहताय. बॅटचा चेहरा जो आहे तो जास्त वरती राहिला आणि त्यामुळे उंची जास्त लांबी कमी. गोलंदाजाला मिळेल विकेटची हमी. मयांक मांगेलाच्या खात्यामध्ये भावेश शेलारची विकेट. पहिला धक्का डॉक्टर साजन पाटील 11 या संघाला लागताना आपल्याला पाहायला मिळतोय. आणि बॅटिंग साठी मात्र मैदानाच्या आतमध्ये मंदार गुरव. आणि हे बघा काय दृश्य आहे या मैदानाचं. मंदार गुरव बंड्या. शेवटचा बॉल आपण जर पाहिलं तर सिंगलने या दुसऱ्या षटकाचा खेळ समाप्त झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. 2 षटकांअखेरीस या ओव्हरमध्ये एकंदरीत आपण जर पाहिलं तर एक किफायती गोलंदाजी, अगदी कंजूस गोलंदाजी केली गेलेली आपल्याला पाहायला मिळते मयांक मंगेलाच्या माध्यमातून. अवघ्या 4 धावा आणि एक विकेट त्याच्या खात्यामध्ये आहे. एक इकॉनॉमिकल गोलंदाजीचं प्रदर्शन या वेळेला राहिलं ते मयांक मंगेलाचं. 1-1-0-1 WK अर्थात विकेट आणि शेवटच्या बॉलवरती सिंगल धाव. आपण
मुख्य मंचावरती मात्र आपण जर पाहिलं तर विशाल जिंगळे आणि राजेशजी लाड साहेबांना विराजमान झालेलं पाहताय. या स्पर्धेसाठी मात्र त्यांचं सुद्धा खूप मोठं योगदान. तब्बल 1.25 लाख रुपयांचं पारितोषिक या स्पर्धेच्या विजेत्या संघाला. दादासाहेब भोसले गोलंदाजीसाठी. पहिला बॉल, यावेळेला राऊंड विकेटचा मारा, बॅटची आतली कडा, शरीराचा वेध. सुरुवात मात्र डॉटने झाली आहे. हलकासा लेग कटर. पुन्हा एकदा लेंथ आणि लाईन वरती खूप चांगला कंट्रोल असलेला हा गोलंदाज आहे. व्हाईट बॉलचा इशारा. यावेळेला मात्र पंच अधिकच्या धावा या ठिकाणी आम्हाला दर्शवतायत. थोडासा जास्त बाउन्स या वेळेला. अगदी बराच बॅक ऑफ द लेंथ वरती टाकला गेलेला बॉल आपल्याला पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा दादासाहेब भोसले. यावेळेला समोर पंच करायचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा मात्र उंची जास्त आहे. बघूया जज केला जातोय का हा बॉल. जजमेंट फसलंय. हात आई लेकिन मुंह ना लगी. आणि सोपं नाहीये. वरून कोसळणाऱ्या पावसाच्या धारा अगदी वर पाहिल्यानंतर डोळ्यामध्ये शिरतायत. आणि त्यातल्या त्यात हा रबर बॉलचा खेळ आहे. सफेद रंगाचा रबर बॉल आणि सफेद रंगाच्या रबर बॉलला या ढगांमधून खाली येताना जज करणं सोपं नव्हतं. हा क्रिकेटचा खेळ आहे. हा समजायला थोडासा वेळ लागेल, पण ज्या दिवशी समजेल त्या दिवशी वेळ लागेल. पुन्हा एकदा मात्र ऑन साइडला खेचायचा प्रयत्न. सरळ चाललाय चेंडू. खडे खडे बॉल सीमारेषेच्या पलीकडे येतो. आणखीन एक खणखणीत षटकार. समोरची रेंज चांगली आहे मंदारची. लेंथ बदलली आहे. या वेळेला मात्र गतीमध्ये परिवर्तन. लोअर फुल टॉस होता. तरुण बिस मात्र त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो यष्ट्यांच्या पाठीमागे. एक चांगलं यष्टी रक्षण. राऊंड विकेटचा अँगल अगदी खुला टाकायचा प्रयत्न या ठिकाणी केला गेला. दादासाहेब भोसले. पुन्हा लेंथ बदलली. ऑन साइडला डीप मिड विकेट दिशेने. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. पुन्हा एकदा झेल निसटलाय आणि ओव्हर थ्रो होतोय की काय. पण पाणी आहे, चिखल आहे आणि त्यातून हा खेळ तुम्हाला खेळायचा आहे. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहताय काय घडलं, काय बिघडलं हे पुनरावलोकन आहे प्रोलिंग स्पोर्ट्स वरती. मिड विकेट दिशेने क्षेत्ररक्षकाच्या अगदी छातीजवळ उराशी बाळगून धरण्याचा प्रयत्न या चेंडूला जरूर केला गेला, पण तोही प्रयत्न फसलाय. 3 ओव्हरचा खेळ संपलाय आणि संघाची धावसंख्या या षटकादरम्यान एकंदरीत 12 धावा आलेत आणि संघाची धावसंख्या 30 वर. हे दृश्य पाहताय, विहंगम असं दृश्य आहे वरळी स्पोर्ट्स क्लबच्या या क्रीडांगणाचं. विश्वसाई दरबार वरळी मान्सून धमाका ऍडव्होकेट डॉक्टर प्राचार्य साजन पाटील साहेबांच्या संकल्पनेतून साकार झालेली ही स्पर्धा. पुन्हा एकदा मात्र मयांकला संधी दिली गेली आहे, कारण पहिलं षटक खूप कंजूस गोलंदाजी त्यांनी केली आहे. आकुटप्याचा बॉल या वेळेला मात्र थ्रू दी कव्हर्स पंच केलाय. समोरच्या दिशेला जातो की काय आणि आणखीन एक षटकार. फ्लॅट शॉट. फाटक्यात आहे वजन आणि धावा मिळतील अर्धा डझन. चांगलं टायमिंग आहे बघा. या रबर बॉलला तुम्हाला फक्त टायमिंग करायचंय, ताकदीचा जास्त वापर करायचा नाहीये. आणि जय आपल्या नावाचा जय जयकार करतोय मैदानाच्या आतमध्ये. एक हाती किल्ला लढवण्याचं काम आहे जयच्या माध्यमातून. आणखीन एक आखूटप्प्याचा बॉल. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन बाउंड्री लाईनच्या बाहेर. कडक शॉट. काय फटका खेळाय. अगदी बॅडमिंटन शॉट म्हणावा लागेल.
पोझिशन मध्ये आले, बॉलची लेंथ ओळखली आणि ते म्हटलं जातं ना की वाचाल तर वाचाल. बॉलला खूप चांगल्या पद्धतीने वाचलं होतं. पुन्हा एकदा बॅट मधून आवाज आलाय टक आणि धावा मिळतील टकाटक. तीन बॉल 3 षटकार आलेत. बघा सरांच्या माध्यमातून पहिल्याच मॅच वेळेला घोषणा केली गेलेली होती की जो कोणी फलंदाज सलग 3 षटकार ठोकेल त्या फलंदाजाला 1000 रुपयांचं रोख रकमेचं पारितोषिक आणि जो समालोचन करणारा समालोचक असेल त्याच्यासाठी सुद्धा 1000 रुपयांचं पारितोषिक. कारण ही स्पर्धा कोणाची आहे? सबसे कातील ऍडव्होकेट डॉक्टर साजन पाटील. थंडगार वारा, पावसाच्या धारा आणि गोलंदाजाचे वाजवलेत बारा. काय जबरदस्त बॅटिंग. 7 बॉल 21 वरती जय. पहिलं षटक अवघ्या 4 धावांचं आणि दुसऱ्या षटकात पहिल्या 3 बॉल मध्ये 18. ओहो, या वेळेला मात्र पुन्हा एकदा प्रयत्न होता 4 बॉल 4 षटकारांसाठीचा, पण हा फटका फसलाय. सहा 0. आता मात्र लेंथ मध्ये थोडासा बदल करण्याचा प्रयत्न आहे जयच्या माध्यमातून. बघा 3 बॉल 3 षटकार मारलाय तर मी 3 बॉल शेवटचे डॉट टाकू शकतो हे दाखवण्याचा प्रयत्न आहे मयांक मंगेलाचा. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटचा मारा घेऊन पुन्हा एकदा मात्र आपटण्याचा प्रयत्न बॉलला केला गेलाय आणि ओव्हरची समाप्ती. बघा अगदी पुनरागमन कशाला म्हटलं जातं ना, तर या गोलंदाजीला म्हटलं जातं. पहिलं षटक 4 धावांचं होतं पहिल्या 3 बॉल मध्ये, त्यानंतर आल्यानंतर 3 षटकार त्याने ठोकले, पण शेवटचे 3 बॉल मी डॉट टाकू शकतो ही ताकद आहे, ही क्षमता आहे माझी, हे मयांक मंगेलाने दाखवून दिलंय. 4 ओव्हरचा खेळ संपलाय आणि संघाची धावसंख्या आपण जर पाहिलं तर 12 धावा प्रति षटकाच्या सरासरीने 1 गडी बाद 48 धावा धावफलकावरती आहेत. वळूया ओव्हर नंबर 5 कडे. मयांकच्या 2 ओव्हरचा स्पेल संपलाय. 11च्या इकॉनॉमीने गोलंदाजी केली आहे. 1 विकेट आहे त्याच्या खात्यामध्ये. 22 धावा धावफलकावरती मात्र त्याने वैयक्तिक खर्च केला आणि 12च्या सरासरीने सांघिक धावसंख्या आपण जर पाहिली तर पहिल्या 4 षटकांच्या समाप्ती अखेरीस 1 गडी बाद 48. तरुण बिस्टा या वेळेला मात्र बॉल आखूड टप्प्याचा होता. पुल करायचा प्रयत्न मंदारकडून केला गेलाय लेग स्लिपच्या दिशेला. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. 49 ऑन बोर्ड. 49 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. मंदार कुरव. मार दिया जाए या छोड़ दिया जाए, बोल तेरे साथ क्या सुलूक किया जाए. वाईड अधिक 1. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 22 जो पंचांनी लागू केला आणि अधिकची 1 धाव आहे. पुन्हा एकदा मात्र मिस टाइम स्ट्रोक येतोय. मिड ऑनच्या दिशेला बॉल जातोय. लॉंग ऑन वरून मात्र क्षेत्ररक्षक आलाय. बॉलला जज करणं सोपं नाही या पावसात, तरी चांगला थ्रो पाहायला मिळतो. डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता मयांकचा. अजित मोहिते यष्टीरक्षकाच्या भूमिकेत आहेत. त्रेपन्न धावा. 5वं षटक प्रगतीपथावर आहे. सुरुवात ज्या पद्धतीने झाली होती पहिल्या षटकादरम्यान 14, दुसऱ्या ओव्हरमध्ये किफायती गोलंदाजी अवघ्या 4 धावा, त्यानंतर 12 धावांचं षटक दादासाहेब भोसले याचं. पुन्हा एकदा मिस टाइम फटका. प्रॉपर कनेक्शन नाहीये. टेक्निक, टेम्परामेंट, टायमिंग आणि ताकद या 4 गोष्टींचं अनोखं मिलन तुमच्याकडे असायला हवं,
त्याच वेळेला तुम्ही या मैदानाच्या सीमारेषा ओलांडू शकता. साडेचार ओव्हरचा खेळ संपलाय. शेवटचे 3 चेंडू या षटकातले बाकी. पुन्हा एकदा मात्र बॅटची बाहेरची कडा. आणखीन एका धावेची भर पडते धावफलकाच्या आकड्यामध्ये. 55 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. यावेळेला पुन्हा एकदा फटका फसलाय. पॉइंटच्या दिशेला चेंडू आणि टप्पा पडला. काटा बदलला, मार्ग बदलला, दिशा बदलली, प्रवाह बदलला, रस्ता बदलला आणि गेला डिक्लेअर झोन मध्ये. आणि मैदानामध्ये यायला जमत नसेल तर बघा आपली स्पर्धा फोन मध्ये प्रोलिंग स्पोर्ट्स वरती. मोना ग्राफिक्सचे अतिशय सुंदर ग्राफिक्स आपण प्रोलिंग स्पोर्ट्स वरती बघताय. विपुलजी पंडुलकर आणि त्यांची संपूर्ण टेक्निकल टीम कार्यरत आहे. अगदी वेगवेगळ्या अँगलने हाय डेफिनेशन कॅमेरा सोबत अगदी एसडी क्वालिटी मध्ये पुन्हा एकदा पुनरावलोकन पाहताय. फसलेला बॉल अगदी गुडघ्यावरती बसलाय पण फटका मात्र फसलाय. अगदी डोक्यावरती हात मारलाय की अपेक्षित नव्हतं. आश्चर्यचकित करून जाणारा हा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय जयला. 5 ओव्हरचा खेळ संपलाय आणि संघाची धावसंख्या आपण जर पाहिली तर 11.20च्या सरासरीने 56 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. आपण पाहताय वरळी मान्सून धमाका अर्थात विश्वसाई दरबार आणि ॲडव्होकेट डॉक्टर साजन पाटील साहेबांच्या संकल्पनेतून साकार झालेली ही स्पर्धा वरळी स्पोर्ट्स क्लबच्या क्रीडांगणावरती. पुन्हा एकदा मात्र ओम पांडेला पाचारण केलं जाते गोलंदाजी मार्कवर. 13 बॉल 23 वरती जय बॅटिंग करतोय. 10 बॉल 16 वरती मंदार त्याला साथ देतोय. बघूया शेवटच्या षटकात या स्लॉग ओव्हरच्या या डेथ ओव्हरच्या खेळमध्ये काय घडतंय. अर्थात हाणामारीचं षटक. पहिला बॉल या वेळेला मात्र प्रश्न विचारला होता. कानामध्ये शिट्टी वाजवून जाणारा बॉल होता आणि मंदार गुर होतोय धावचीत. दुसरा विकेट. शेवटच्या षटकांमध्ये हे सर्व काही अपेक्षित असतं. एकतर मोठे फटके नाहीतर मग लागणारे असे मोठमोठे झटके. सेफेस्ट हँड मध्ये बॉल होता. मैदानावरचे सर्वात सुरक्षित हात कोणाचे असतील तर ते यष्टीरक्षकाचे मानले जातात. कारण क्षेत्ररक्षण करत असताना एकमेव असा खेळाडू मैदानामध्ये असतो ज्याला हँडग्लोव्स परिधान करण्याची परवानगी किंवा मुभा क्रिकेटमध्ये दिली जाते आणि तो असतो यष्टीरक्षक. आणि त्यातल्या त्यात अजित मोहिते आहे. पुन्हा एकदा मात्र यॉर्करचा प्रयत्न. स्विंग अँड अ मिस. बॅटफ्लो चांगला होता. वेग आणि वेग पण या वेळेला वेगावरती तर नियंत्रण मिळवलं पण ते म्हणतात ना की क्रिकेटमध्ये टप्पा आणि बाहुबलीमध्ये कटप्पा खूप महत्वाचा आहे. हा टप्पा मात्र अजित मोहितेच्याही डोक्यावरून सुपर से भी ऊपर. लेंथवर सातत्यपूर्ण नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न ओम पांडे करत आलाय. पहिल्या ओव्हर दरम्यान आपण जर पाहिलं तर 14 धावा त्याने खर्च केल्या होत्या. त्या व्यतिरिक्त शेवटच्या षटकामध्ये पुन्हा एकदा मात्र कमबॅक करण्याचा प्रयत्न राजेशजी लाड आणि विशालजी इंगळे आपण पाहताय मुख्य मंचावरती. आमचे मान्यवर या क्रिकेट स्पर्धेचा आनंद घेत असताना विकेट, त्यानंतर डॉट, त्यानंतर वाईड +1 आणि आता एकेरी धाव. आणि बॅटिंगसाठी मात्र मैदानाच्या आतमध्ये हर्ष कोठारी. यशसाठी मात्र पुन्हा एकदा प्रश्न विचारणारा बॉल आहे. पंचांकडून मात्र आपला एक उजवा हात बाहेर काढला जातोय. नो बॉलचा इशारा आलाय. नो वाईड. अतिरिक्त धावा या
डेथ ओव्हरचा खेळ चालू असताना मात्र आपल्याला पाहायला मिळतोय ओम पांडेकडून. आणि बघा ही प्रत्येक सामनावीराला दिली जाणारी फाईन गोल्ड 999 अगदी धनलक्ष्मी आहे, जी आपण प्रत्येक सामन्यामध्ये आपल्या सोबत घरी घेऊन जाऊ शकता. बघा किती धावांचं टार्गेट सेट केलं जाते. पुन्हा एकदा बॅटची आतली कडा, या वेळेला मात्र प्लेड ऑनची शक्यता थोडीशी जास्त वाटत होती, पण येतोय एकेरी धावेचा इशारा. लॉंग स्लिपच्या दिशेने बॉल जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. सिंगल रन. 15 बॉल 24 वर जय मात्र एक हाती किल्ला लढवण्याचं काम करत आलाय. यावेळेला लेग कटरचा प्रयत्न. पुन्हा एकदा मात्र आपण जर पाहिलं तर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 21 पंच लागू करताना आपल्याला पाहायला मिळतात आणि रिव्ह्यूची मागणी केली आहे. यावेळेला मात्र थोडासा खाली बसला यश. हा बाउन्सर आहे की नाही याची पडताळणी मात्र या ठिकाणी केली जाणार आहे. होय, आणि हा नो बॉल आहे. फ्री हिटचा बॉल आहे. बघूया फ्री हिटच्या बॉलवरती काय घडणार आहे. अगदी आतापर्यंत 8 बॉल हाताळलेत हे 4 बॉल पूर्ण करण्यासाठी. ओम पांडे पहिल्या ओव्हरमध्ये 24, या ओव्हरमध्ये आतापर्यंत 8 धावा त्याने खर्च केल्यात. शेवटच्या 2 बॉलचा खेळ. या वेळेला मात्र लॉफ्ट केलंय. वरती कव्हर्स खेळायचा प्रयत्न होता, परंतु ताकद अपुरी पडते या फटक्यामध्ये. एकेरी धावेचा इशारा येतोय पंचांच्या माध्यमातून. 2 धावा त्या ठिकाणी मात्र धावून काढल्या गेल्या. यश कोठारी. आता शेवटचा बॉलचा खेळ आहे. बघूया शेवटच्या बॉलवर किती धावा येत आहेत. 66 धावा सध्या तरी मात्र स्कोरबोर्ड वरती आपल्याला बघायला मिळतील. पुन्हा एकदा एक्स्ट्रा बाउन्स आणि यश पाठलाग करतोय चेंडूचा. पुन्हा नो बॉल. आणखीन एक बाउन्सर. आतापर्यंत 10 बॉल हाताळून झालाय. 5 बॉल पूर्ण केलेत. 25 धावा खर्च केल्यात. 67 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. तर या शेवटच्या बॉलसाठी मात्र किती वेळ घेतोय पाहूया ओम पांडे. पण जयने जबरदस्त बॅटिंग केली आहे. 15 बॉल 24 वरती सध्या तरी तो बॅटिंग करतोय. 3 बॉल 3 षटकार ठोकण्याचा कारनामा आज मात्र त्याने या मैदानावरती करून दाखवलाय. मयांक मंगेला सारख्या गोलंदाजावरती मात्र हल्ला बोल केला होता. प्रत्येक सलगचे 3 षटकार ठोकणाऱ्या फलंदाजाला या स्पर्धेचे प्रमुख आयोजक ऍडव्होकेट डॉक्टर साजन पाटील सर यांच्या माध्यमातून मात्र 1000 रुपयांचा रोख रकमेचा पुरस्कार आहे. सलग 2 विकेट पटकावणाऱ्या गोलंदाजासाठी सुद्धा 500 रुपयांचा रोख रकमेचा पुरस्कार आहे. आणि त्या वेळेला जे समालोचक समालोचन करत असतील त्या समालोचकांना सुद्धा पुरस्कार आहेत. सदुसष्ट धावा धावफलकावरती होत्या. 67. चला पाहूया शेवटचा बॉल. ओम पांडे पुन्हा एकदा मात्र आपल्या बॉलिंग रनवेवरती सज्ज झालाय. समोर मात्र यश कोठारी. ओ चांगला बॉल. या वेळेला चांगला चेंडू आहे. डिक्लेअर झोन मध्ये जरूर गेलाय.
आणि पहिल्या डावाचा खेळ जो आहे तो या ठिकाणी समाप्त होताना आपल्याला पाहायला मिळतोय. मग ओम पांड्याने जर आपण पाहिलं तर 2 ओव्हर आणि 2 ओव्हरमध्ये 13च्या इकॉनॉमीने 26 धावा खर्च केल्या आणि एकूण धावसंख्या जर आपण पाहायची झाली तर पहिल्या 6 षटकांचा जो खेळ आहे म्हणजे जो मॅचचा पूर्वार्ध आतापर्यंत आपण जो बघत होतो त्यामध्ये धावफलकावरती 68 धावा लगावल्या आहेत. मॅचच्या मध्यानामध्ये मात्र थोडीशी विश्रांती आपण नक्कीच घेऊ. कॉमेंट्री बॉक्स मधून आवाजात बदल होईल आणि दुसऱ्या डावाला म्हणजे मॅचच्या उत्तरार्धाला जशी सुरुवात होईल तसं मात्र 69 धावांचं आवाहन पार पाडण्यासाठी मात्र मैदानाच्या आतमध्ये उतरेल प्रिवान ओमकार 11 नायगाव. आणि जशी या मॅचच्या उत्तरार्धाला सुरुवात होईल समालोचन कक्षामधून आवाजात आम्ही बदल करतो. कॉमेंट्री बॉक्स मध्ये आम्ही निमंत्रित करतो महाराष्ट्राचा बुलंद आवाज अर्थात मुंबई भूषण आणि जुन्नर भूषण समालोचक चंद्रकांत भानुदास शेट्टी सरांना. धन्यवाद. धन्यवाद. आपण काही महत्त्वाचे सन्मान देखील या ठिकाणी घेणार आहोत. प्रकाश कीर साहेब यांना विनंती असणार आहे आपण आपल्यामध्ये उपस्थित राहिलेले आपले दोन्ही प्रमुख अतिथी सर्वप्रथम राजेश लाड साहेब यांचा सन्मान आपण करणार आहोत. विशालजी इंगळे साहेब आणि त्याचबरोबर राजेशजी लाड साहेब यांचं या क्रीडा स्पर्धेच्या निमित्ताने इकडे आगमन झालेलं आहे. तर मी कीर साहेबांना विनंती असेल राजेश लाड साहेबांचा सन्मान आपल्याला करायचा आहे. या स्पर्धेच्या निमित्ताने राजेश लाड साहेब या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. त्यांचा सन्मान केला जातोय. विश्वसाई दरबार क्रीडा मंडळ आयोजित असणारी ही पावसाळी क्रीडा स्पर्धा वरळी मान्सून धमाका या स्पर्धेसाठी आपली उपस्थिती इकडे लाभली त्याबद्दल आपला सन्मान केला जातोय. राजेशजी लाड साहेब आपण या स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित राहिल्याबद्दल आपला केला जातोय हा विशेष सन्मान. त्याचबरोबर विशालजी इंगळे साहेब यांचाही सन्मान केला जातोय. कीर साहेबांना विनंती असणार आहे हाही सन्मान आपण करायचा आहे. विशालजी इंगळे साहेबांचं इकडे आगमन झालं आहे. आमच्या विनंतीला मान देऊन विश्वसाई दरबार क्रीडा मंडळाच्या विनंतीला मान देऊन आपली उपस्थिती इकडे लाभली त्याबद्दल आपलाही सन्मान केला जातोय. या क्रीडा स्पर्धेच्या निमित्ताने असेच प्रेम असेच ऋणानुबंध या विश्वसाई क्रीडा मंडळावर आपले कायम राहू दे त्याबद्दल आपला सन्मान केला जातोय. धन्यवाद या दोन्ही मान्यवरांचे. धन्यवाद किरण भाऊ तुरस्कर आपण देखील उपस्थित राहिलात. चला मॅचला सुरुवात करायची आहे. चला दुसऱ्या डावाकडे आपण निघालेलो आहोत. पहिल्या डावामध्ये धावसंख्या बनवली गेलेली आहे ती तब्बल 68. 69 धावांचा पाठलाग करायचा आहे. 36 चेंडूंचा सामना करायचा आहे आणि सलामीची जोडी मैदानाच्या दिशेने दाखल होताना पाहायला मिळत आहे. प्रोलिंग स्पोर्ट्सवर जोडलेल्या सगळ्या प्रेक्षकांचं आम्ही स्वागत करू. पाऊस सकाळपासून मात्र कोसळतोय आणि पावसामुळे या क्रिकेटची सुंदरता आणखी वाढताना पाहायला मिळते. सलामीची जोडी मैदानात दाखल झाली. एका बाजूला योगेश पवार यांना आपण पाहतोय. निखिल जाधव आणि योगेश पवार ही जोडी मैदानात दाखल होते. आजच्या दिवसातील हा दुसरा सामना आहे आणि तब्बल 7 सामने आज पार पडले जातील. विश्वसाई दरबार वरळी मान्सून धमाका सौजन्य ॲडव्होकेट डॉक्टर साजन पाटील सर आणि आजच्या दिवसातील एक महत्त्वाचा सामना दुसऱ्या डावामध्ये येतोय. मुंबईचं महत्त्वाचं उपनगर वरळी आणि वरळीचं हे आदर्श नगर आणि या वरळी स्पोर्ट्स क्लबच्या ग्राउंडवर ही स्पर्धा पार पडली जाते. माझ्याबरोबर स्कोरर सिद्धेश शिंदे देखील जोडले जात आहेत. एक चांगले कॉमेंटेटरसुद्धा आहेत आणि चांगले गुणलेखकसुद्धा आहेत. वरळी मान्सून धमाका मॅचला आता सुरुवात होईल. प्रोलिंग स्पोर्ट्सवर आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत असणार आहे
आणि पाऊस कोसळत असताना क्रिकेटची मजा काय असते ते आपल्याला इकडे पाहायला मिळते. या धोधो कोसळणाऱ्या पावसात सुद्धा निखिल जाधव पायात काहीच न परिधान करता मैदानात दाखल झालेले आहेत. ही त्यांची ओळख सुद्धा राहिलेली आहे. म्हणजे ज्यांनी जुनं मुंबईचं पावसाळी क्रिकेट खेळलेलं आहे ना, त्यांना माहिती आहे की कशा पद्धतीने सिमेंट असू देत किंवा चिखल असू देत किंवा गवत असू देत, पायाच्या ग्रीप करून उभं कसं राहायचं पावसाळ्यात हे त्यांना बरोबर माहिती आहे. आणि त्याचं एक उत्तम उदाहरण आमच्या बाजूला आहे. प्रीतम परब सुद्धा आमच्याशी जुडले गेलेले आहेत. अभिषेक आंगणे आहेत. योगेश पवार हे सुद्धा पावसाळी क्रिकेट मागील बरीच वर्ष खूप चांगल्या दर्जाचं खेळत आहेत. प्रिवान ओंकार बॉईज नायगाव 69चा पाठलाग करायचा आहे 36 बॉलमध्ये. मॅचच्या दुसऱ्या डावाकडे आपण निघालेलो आहे. सूर्या मणिरत्नम वेगासाठी प्रसिद्ध आहे, तर दुसऱ्या बाजूला आपल्या बॅटिंगसाठी प्रसिद्ध असणारे पेनचे सुपरस्टार योगेश पवार यांना आपण पाहतोय. तर गिरगावचा वंडर बॉय नॉन स्ट्राईकला निखिल जाधव आणि चिता कॅम्पची स्पीड गन सूर्या मणिरत्नम. या अगोदर आपण चिता कॅम्पच्या बिलालला पाहिलं, तर आता सूर्या मणिरत्नम यांना पाहतोय. पावसाचं कोसळणं सुरूच आहे आणि त्यातल्या त्यात पावसाळी क्रिकेटची मजा. समोरच्या बाजूला जेवढे बॅनर आहेत त्या बॅनरला जर साजन पाटील सरांचे जे बॅनर आहेत त्याला जर चेंडू समोरच्या बाजूला चेंडू लागला तर बॅटरसाठी पुरस्कार आहे 1000 रुपयाचा पुरस्कार साजन पाटील सरांकडून असणार आहे. समोरच्या बॅनरला लागला तर लगातार 2 विकेट घेतल्या तरी बॉलरसाठी 500 रुपयाचा पुरस्कार आणि लगातार 3 षटकार मारले तरी बॅटरसाठी 1000 रुपयाचा पुरस्कार ॲडव्होकेट डॉक्टर प्राचार्य साजन पाटील सरांकडून दिला जाणार आहे. मॅचच्या दुसऱ्या डावाला सुरुवात. पहिला बॉल उसळी थोडीशी जास्त, बॉल पाठीमागे जाईल. एक धाव मात्र तिकडे कळवली जाते. बॉलला जास्त बाउन्स पाहायला मिळतोय आणि हे स्वाभाविकपणे रबर बॉल आणि ओला बॉल किंवा पावसाळ्यामध्ये या गोष्टी होतात. सूर्याचा वेग पाहायला मिळाला. जयने मात्र लगातार 3 षटकार देखील पहिल्या डावामध्ये खेळले होते. सूर्या पुन्हा बॉलिंगसाठी दाखल होत आहेत. यावेळेला स्ट्रोक खेळला जातोय. योगेश पवार बॅटिंगची पॉवर पाहायला मिळते आणि इकडे येतोय बॉल सीमारेषेच्या पार, येतोय चौकार. बॉल एवढाही खराब नव्हता परंतु पुलचा फटका योगेश पवार यांचा पाहण्यासारखाच असतो. पुल सम्राट पुल करतायत. वा वा वा, चांगला फटका त्यांच्या बॅटमधून येताना पाहायला मिळाला. पावसाळ्याचं क्रिकेट आणि पावसाळ्याचं क्रिकेट म्हटल्यानंतर योगेश पवार यांची बॅटिंग पाहण्याचा एक वेगळाच आनंद असतो. बांद्रा कोलगेटला खेळलेले 6 चेंडूतील 6 षटकार आठवत आहेत त्यांचे. किंबहुना बांद्रा कोलगेटच्या मैदानात मोटरसायकल सुद्धा धर्मवीर चषकात जिंकली होती 2 वर्षापूर्वी आणि उद्या धर्मवीर चषकाचा ड्रॉ सुद्धा होणार आहे. म्हणजे खूप साऱ्या स्पर्धा आपल्या भेटीला येत आहेत. मान्सून ब्लास्ट सुद्धा आपल्या भेटीला येणार आहे. आज करी रोडला सुद्धा स्पर्धा सुरू आहे. दीपक शाह मेमोरियल ट्रॉफी आपल्या भेटीला येते. चिपळूणला स्पर्धा आपल्या भेटीला येते. पुण्याला स्पर्धा आपल्या भेटीला येत आहेत. सिंधुदुर्गात मालवण कट्ट्याला स्पर्धा आपल्याला भेटीला येणार आहे. अशा खूप साऱ्या स्पर्धा आपल्या भेटीला येणाऱ्या कालावधीमध्ये येत आहेत. करी रोड या ठिकाणी सुद्धा प्रोलिंगवर स्पर्धा सुरू आहे. वेगात बॉल यष्टीरक्षकाच्या दिशेने. हा बॉल मात्र चांगल्या टप्प्यावर पाहायला मिळालाय. जरी मागील बॉलवर चौकार आला असेल त्यानंतर डॉट बॉल टाकण्याचा कारनामा इकडे केला जातोय. रिप्ले मध्ये पाहिला जातोय. हा बॉल उसळी देखील पाहायला मिळाली आणि मंदार गुरव बंड्या होते तिकडे, त्यांच्याच हातामध्ये बॉल जाताना पाहायला मिळेल. फुल टॉस. हो, फोर्स केला बॉल समोरच्या दिशेने. टक असा आवाज आला आणि या पावसात देखील बॉल
सीमारेषेच्या पलीकडे पाठवलाय षटकार योगेश पवार. चांगली कामगिरी इकडे पाहायला मिळते. प्रिवान आणखीन एक फटका चांगला पाहायला मिळतोय. एक धाव तिकडे मिळेल. दुसरीचा कॉल आणि एक वर समाधान मानावं लागतंय. मॅचला जिंकण्यासाठी 69चा पाठलाग करायचा. योगेश पवार बॅटिंगसाठी आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये 12 झालेले आहेत. एक ओव्हर मात्र खूप महत्वपूर्ण असणार आहे. व्हाईट बॉल आणि प्लस एक धाव देखील तिकडे पाहायला मिळते. म्हणजे या 2 धावांनी धावसंख्या 14 वर गेली आहे. निखिल जाधव व्हाईट बॉल आणि आणखी एक धाव तिकडे. म्हणजे या पावसाळी क्रिकेटमध्ये या रन तुम्हाला कंट्रोल करावे लागतात. मग 22 रन असतील. त्याचबरोबर जर पाहिलं तर वाईड नो बॉल मोठ्या प्रमाणावर जातात पावसाळ्यामध्ये. त्याचं कारण आहे बॉल ओला असतो. धावसंख्या झाली आहे ती 16. दिशा दिली आहे. ओसळी होती या बॉलला आणि दिशा देण्याचा प्रयत्न निखिल यांचा. आणि पहिली ओव्हर संपलेली आहे. धावसंख्या जर पाहिली तर झाली आहे 17. पहिल्या ओव्हरमध्ये चांगली धावसंख्या आलेली आहे आणि अजूनही 5 ओव्हर येणं बाकी आहे आणि येणाऱ्या 5 ओव्हरमध्ये रन करायचे 52. विश्वसाई दरबार आयोजित असणारी क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. लाड साहेबांचं मंचावर आगमन झालंय. इंग्लिश साहेबांचं मंचावर आगमन झालंय. ट्रोलिंग स्पोर्ट्सवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. योगेश पवार 12 वर खेळतात. निखिल जाधव 1 वर. टीमची धावसंख्या झाली आहे 17. 17 धावा धावफलकावर. सोहेल आलेले आहेत बॉलिंगसाठी. चिता कॅम्पचे खेळाडू. आणखीन एक पुलचा फटका पाहूया किती लांबवर जातोय. एका धावेने धावसंख्या पुढे जाते. 18 वर जाते ही धावसंख्या. बॅटचे कडा घेत बॉल पाठीमागे घोषांकित क्षेत्रात. एक धाव तिकडे मिळेल. बॉलर आहे सोहेल. लाड साहेब त्याचबरोबर इंगळे साहेब आपल्याला मंचावर पाहायला मिळत आहेत. आज या स्पर्धेसाठी त्यांचं झालेलं इकडे आगमन. आणि पाऊस पडतोय. हा ही लांब आपटलाय त्याच्यामुळे वाईट +1. पुन्हा 2 धावा मिळतील. धावा बनवणं यापेक्षा धावा कंट्रोल करणं ह्या सुद्धा गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. कारण ओला बॉल योग्य ठिकाणी टाकताच येईल असं काही नाहीये. तो कंट्रोल करून योग्य टप्प्यावर टाकणं खूप महत्वाचं आहे. याही वेळेला थोडीशी उसळी होती खरी. स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळलेला बॉल थोडासा बाजूला घेतोय आणि बाजूला गेल्यावर मग रनसाठी कॉल दिला गेला आहे. धावसंख्या 1 ने पुढे गेली आहे. हा हो खेचून मारलाय. निखिलला पावसाळ्यात बॉल नाही तर पावसाळ्यात बॉल फुटबॉल सारखा दिसतो की काय हा रबराचा. अशाच पद्धतीने मारलाय. खेचून मारला आणि खूप लांब वर मारला. पुन्हा एकदा पाहायला आवडेल. हा बॉल थोडासा लांब होता आणि मग
जणू काही बॅडमिंटनचं किंवा लॉन टेनिसचं रॅकेट फिरवावं ना तशी मात्र ही बॅट फिरवली आहे निखिल यांनी आणि खूप लांबवर पाठवलाय हा षटकार. अठ्ठावीस धावा धाव फलकावर. ओव्हर नंबर 2 सुरू असताना चांगला पल्ला गाठलाय. कमबॅक करावं लागेल, डॉट बॉल टाकावे लागतील, विकेट घ्याव्या लागतील. मॅचमध्ये यायचं असेल तर योगेश पवार आणि निखिल जाधव हे दोघेही पावसाळी क्रिकेटमधील तर आणखी स्पेशलिस्ट बॅटर आहेत. नो डाऊट सगळं क्रिकेट चांगलं खेळतात, परंतु पावसाळी क्रिकेट म्हटल्यानंतर या दोन खेळाडूंची बॅटिंग पाहण्यासारखीच असते. उसळी होती, त्यालाही खेळण्याचा प्रयत्न, बॉल पाठीमागे जाईल. एक रन तिकडे मिळणार आहे. धावसंख्या 29 वर. ओव्हर नंबर 2 सुरू असताना चांगला पल्ला गाठलाय. अजूनही 40 रनची आवश्यकता आहे मॅचला जिंकण्यासाठी. पुन्हा उसळी, पुन्हा नो बॉल. +1 म्हणजे या दोनने धावसंख्या 31 वर गेली आहे. ना 37 37 धावा धाव फलकावर. पुन्हा एकदा सोहेल. आता मात्र हा आणखीन एक बिग हिट. निखिल 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 जबरदस्त कामगिरी करतायत. याही बॉलला सीमारेषेच्या पलीकडे फेकून दिलंय. 2 ओव्हर मध्ये धावसंख्या झाली आहे 43. 24 बॉल मध्ये 26 ची आवश्यकता अजूनही आहे. त्रेचाळीस धावा धाव फलकावर आहेत. 26 धावा तब्बल त्या षटकामध्ये येताना पाहायला मिळाल्या आणि अजूनही मॅचला जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 26च पाहिजेत, परंतु 4 ओव्हरचा खेळ बाकी आहे. 24 बॉल मध्ये 26 पाहिजेत. बॉलिंग मध्ये परिवर्तन केलं जात आहे. बॉलिंगसाठी आता आमंत्रित केला गेलेला आहे सूर्या. पुन्हा एकदा बॉलिंगसाठी आलेले आहेत. निखिल पोचले 18 वर, योगेश पवार आहेत 15 वर. निखिल यांनी खेळले 6 बॉल, योगेश यांनी खेळले 8 बॉल आणि ही जोडी आता 50च्या दिशेने वाटचाल करते. दोघांकडे सुद्धा पावसाळी क्रिकेटसाठीचं तंत्र आहे. चांगला फटका समोरच्या दिशेने खेळला जातोय. फिल्डर आहेत तिकडे. एक धाव मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे गेली आहे. 23 बॉल मध्ये 25 पाहिजेत. निखिल चांगला बॉल अगदी बॉडीच्या दिशेने येत होता. शेवटच्या क्षणी जर पाहिलं तर फक्त स्क्वेअर लेगच्या दिशेने ढकलण्याचा प्रयत्न त्यांनी केला. धावसंख्या 1 ने पुढे गेली. आता धावसंख्या पुढे जाऊन पोहोचते ती 45 धावांवर धावफलक आहे. 19 वर निखिल जाधव पोहोचलेले आहेत. हे आमचे मान्यवर या स्पर्धेसाठी उपस्थित राहिलेत आज आवर्जून वरळी नगरीमध्ये. वरळीला उत्सवांची काला उत्सव, त्याचबरोबर होलिकोत्सव हा देखील इकडे खूप मोठ्या प्रमाणावर साजरा होतो. त्याचबरोबर जर पाहिलं तर
वरळीत बहुराष्ट्रीय कंपन्यांची ऑफिसेस देखील आपल्याला पाहायला मिळतात. वरळी कोळीवाडा पाहायला मिळतो. वांद्रे वरळी सीलिंग देखील आपल्याला इकडे पाहायला मिळतो. नेहरू सेंटर पाहायला मिळतं. दूरदर्शन पाहायला मिळतं. आणखीन एक बॉल त्याला समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. बघता बघता 50च्या दिशेनेची ही वाटचाल पाहायला मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे आता ती 48 धावा धाव फलकावर आहेत. 48. 21 पाहिजेत अजूनही. या षटकात मोठा फटका अजूनही आलेला नाहीये. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल, परंतु आता स्ट्राईकवर निखिल आलेत. ऑप्टमच्या बाहेरचा बॉल ढकललाय मात्र पॉइंटच्या दिशेने. तिकडे 1 रन मिळेल आणि धावसंख्या आता 49 वर पोहोचलेली आहे. पावसाळी क्रिकेट आणि या पावसाळी क्रिकेटचा आनंद प्रेक्षक घेत आहेत. आमचे मान्यवर देखील घेत आहेत. वेगातील बॉल पाठीमागे जाईल. बऱ्याच कालावधीनंतर बॅटर बीट झालेत, परंतु तिकडेही 1 रन मिळणार आहे आणि 50 धावा पूर्ण होताना पाहायला मिळत आहेत. अर्धशतक कंप्लीट होत आहे टीमचं. आता मॅचला जिंकण्यासाठी पाहिजे 3 ओव्हरमध्ये 19 धावा. बॉलिंग मध्ये बदल केला जातोय. बॉलिंग साठी आता असं चौधरी येत आहेत. भांडूपचे एक वेगवान गोलंदाज. बॉलिंग साठी त्यांना आमंत्रित करण्यात येत आहे. अर्षद चौधरी. वेगवान बॉल टाकला जातोय आणि इकडे सुरुवात तर चांगली झाली होती, परंतु 1 धाव डिक्लेअरच्या स्वरूपात मिळते. धावसंख्या 1 ने पुढे गेली आहे. चांगल्या टप्प्यावरचा बॉल पाहायला मिळाला होता, परंतु पाठीमागे गॅदर नाही झालाय. आता 17 बॉलमध्ये 18 पाहिजेत. पुन्हा ऑप्टमच्या बाहेर आणि पंचांनी वाईट बॉलही कळवलाय. आणखी 1 धाव तिकडे मिळणार आहे. आता मात्र 17 मध्ये 17. ऑप्टमच्या बाहेर वेग वाढवण्याचा प्रयत्न होता खरा. त्रेपन्न धावा धावफलकावर. असद्य मात्र आता एक चांगला बॉल तिकडे टाकला जातोय आणि पहिली विकेट, पहिला धक्का. योगेश पवार 20 वर बाद होत आहेत. निखिल 21 वर खेळतात. त्यांची साथ देण्यासाठी पहिला धक्का बसतोय. पहिली विकेट आलेली आहे. ऑप्टमच्या बाहेरचा बॉल. बॅटची कडा घेतली आणि मंदार गुरव यांनी एक चांगली कॅच यष्टीरक्षण करत असताना पकडली आहे आणि पाऊस मात्र कोसळतच आहे. अजित मोहिते दाखल झालेत नायगावचे. एक प्रतिथयश खेळाडू आहे आणि पावसाळी क्रिकेटचा चांगला त्यांच्याकडे अभ्यास आहे. निखिल त्यांच्या साथीला. आल्या आल्या पहिल्याच बॉलवर स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. फटका फसला जरूर होता, परंतु पाठीमागे गेलाय आणि तिकडे एका धावेने धावसंख्या पुढे जाईल. 54 झालेले आहेत, म्हणजे अजूनही 15ची आवश्यकता आहे. 15 बॉलमध्ये 15. ओ हो हो, आणखीन एक बॉल पाठीमागे जातोय जिकडे 1 रन मिळेल. चांगली बॉलिंग होते.
चांगल्या टप्प्यावरचा बॉल पाहायला मिळाला होता. हाई बॉल पाठीमागे, एक धाव पुन्हा मिळणार आहे. आता मात्र 14 मध्ये 14, मॅच संपलेली नाहीये. 13 बॉल 13, येस 13 बॉल मध्ये 13ची आवश्यकता आहे. लाड साहेब, इंगळे साहेब यांना पण स्क्रीनवर पाहत आहे, ज्यांचे या स्पर्धेसाठी झालेले इकडे आगमन. हा बॉल सुद्धा यष्टीरक्षकाकडे, चांगलं षटक राहिलं. या ओव्हरमध्ये फक्त 6 धावा खर्च केल्या असादने आणि त्याच्यामुळे या मॅचला ऑन ठेवलंय. अजूनही 12 बॉल आणि 13ची आवश्यकता आहे मॅचला जिंकण्यासाठी. बारा बॉल मध्ये 13ची आवश्यकता आहे मॅचला जिंकण्यासाठी. निखिल 21 वर बॅटिंग करतायत, तर अजित मोहिते 3 धावांवर बॅटिंग करतायत. बॉलिंगसाठी आता आमंत्रित करण्यात आलेला आहे करण वरपेटी. उत्कृष्ट गोलंदाजाचा पुरस्कार मात्र मान्सून सुपर सिरीज मध्ये या गोवंडी लल्लूबाई कंपाऊंड परिसरातील युवा गोलंदाजाने घेतला होता आणि आता त्यांच्याच हातात चेंडू सोपवण्यात आलाय. 12 मध्ये 13 पाहिजे. करण वरपेटी, हो पहिला बॉल चांगला राहिला आणि पहिल्याच बॉलवर करण वरपेटी हा युवा गोलंदाज आलाय खरा आणि पहिल्याच बॉलवर विकेट देखील घेताना पाहायला मिळाला आणि ती सुद्धा निखिल जाधव यांची विकेट आली आहे. आणि साजन पाटील 11 सांगतायत ही मॅच काही आम्ही अजून सोडलेली नाहीये, संपलेली नाहीये. अजूनही 11 बॉल मध्ये 13 पाहिजेत आणि आम्ही गेल्या वर्षीची ही स्पर्धा आम्हाला आठवते, बॉल टू बॉल रन सुद्धा झालेल्या नाहीयेत याच मैदानात. अजूनही 11 बॉल आणि 13 पाहिजेत. नवीन बॅटर मैदानात दाखल होत आहेत. राहुल चांदोरकर दाखल होत आहेत. अग्रिपड्याचे हे खेळाडू. मुंबईचं पावसाळी क्रिकेट आपण पाहतोय, धो धो कोसळणारा पाऊस आणि पावसाळी क्रिकेट. स्टोक खेळलाय आल्या आल्या पहिल्याच बॉलवर, बॉल हवेत. हो हो, करण वरपेटी जसे आले ना तशा त्यांनी 2 विकेट घेतल्यात आणि त्यात लगातारच्या 2 विकेट आहेत म्हटल्यानंतर साजन पाटील सरांकडून 500 रुपयाचा पुरस्कार त्यांना आहे. मॅच बनवली या मुलाने, लहान वयातच चर्चेला आलेला हा गोलंदाज करण वरपेटी. तरुण बिष्ट आलेले आहेत बॅटिंगसाठी. आता सोपी वाटत असणारी मॅच आता थोडीशी अवघड देखील व्हायला लागली आहे, कारण 10 मध्ये 13 पाहिजेत आणि करण आलेत. करण वरपेटी बॅक टू बॅक 2 विकेट, हॅट्रिकची संधी या गोलंदाजाला. हाई बॉल यष्टीरक्षकांच्या दिशेने. हो हो, चांगली गोलंदाजी केली जाते. लगातारचा 3रा बॉल डॉट टाकण्याचा कारनामा केलाय. आता 9 बॉल आणि मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 13 पाहिजेत. गेम चेंजर ठरतायत करण वरपेटी.
थोडीशी उशिरा बॉलिंगला आले, परंतु काम तेच करतायत जे करायचं होतं त्यांना. आणखीन एक चांगला बॉल या ठिकाणी टाकला जातोय. लगातारचा चौथा बॉल डॉट टाकलाय. 12 बॉल मध्ये 13 पाहिजे होते आणि आता लगातारचे 4 बॉल डॉट टाकलेले आहेत. अजूनही 8 बॉल आणि मॅचला जिंकण्यासाठी 13 पाहिजेत. करण वरपेटी जसे आले तसे डॉट बॉलची लाईन लावली आहे आणि लगातारचे 4 डॉट बॉल करण वरपेटी. हो, हाई बॉल कसा बसा खेळला, परंतु तिकडे एक धाव मिळते. क्षेत्ररक्षक मात्र तिकडे पोहोचतायत आणि एकच धाव मिळेल. यश कोठारी, धावसंख्या 1 ने पुढे गेलेली आहे. आता मात्र 7 मध्ये 12, 7-12. मॅच बनवलीये करणने, मॅच बनवलीये करणने. करण वरपेटी, करण वरपेटी, परंतु इकडे फटका खेळलाय, फटका फसलाय, बॉल हवेत. ओ, चुकीच्या पद्धतीने बॉलवर आले आणि हा बॉल सीमारेषेच्या पलीकडे जातोय. करणने मॅच बनवली आहे, परंतु या शेवटच्या बॉलवर आलेल्या चौकाराने थोडीशी मात्र दिली देखील केलेली आहे. आणि आता 6 मध्ये 8 सामना संपलेला नाही. हा बॉल करणने थोडासा मागे टाकला आणि अजितकडे असणारा अनुभव त्याच्यावर केला पुल. क्षेत्ररक्षक मात्र थोडस डबल माइंड झाले. हा बॉल पकडत असताना थोडेसे पुढे गेले आणि मग मागे आले, त्याच्यामुळे त्यांच्या डोक्यावरून बॉल पाठीमागे गेला आणि चौकार आलाय. करण वरपेटीचंही कौतुक करावं लागेल. शेवटच्या ओव्हरसाठी आपण पाहूयात. पुन्हा एकदा असद चौधरीला बॉलिंगसाठी आमंत्रित करण्यात आलेलं आहे. असदने मागील ओव्हरमध्ये असदने देखील 6 रन दिले होते, कारण 18 बॉलमध्ये 19ची आवश्यकता होती, 12 बॉलमध्ये 13ची आवश्यकता होती आणि आता 6 मध्ये 8 पाहिजेत. सामन्यातील चुरस मात्र कायम आहे. प्रोलिंग स्पोर्ट्सवर जुडलेल्या प्रेक्षकांचं आम्ही स्वागत करू. पावसाळी क्रिकेटची स्पर्धा, मुंबईचा पाऊस, मुंबईचं पावसाळी क्रिकेट आणि छत्री हातात घेऊन, रेनकोट परिधान करून हे मुंबईकर पहा ना कशा मॅचचा आनंद घेत आहेत. आणि ही तर मुंबईची ओळख आहे. मुंबईत उन्हाळ्यात या, मुंबईत पावसाळ्यात या, मुंबईत हिवाळ्यात या, तुम्हाला क्रिकेट आणि क्रिकेट प्रेमी पाहायला मिळत आहेत. आणि हे आहेत आमचे साजन पाटील सर. पहिला बॉल, फटका फसलाय, बॉल हवेत आहे. हो हो हो, कॅच पकडण्याचा प्रयत्न, कॅच नाही झाली आहे. आता पाहिजे 5 बॉल मध्ये 7. मॅच चांगलीच आता निर्णायक अवस्थेमध्ये येऊ लागलेली आहे. असाचा पहिला बॉल, फटका फसला जरूर होता, परंतु कॅच नाही झाली आहे. ओलं वातावरण आहे, हात ओले आहेत, बॉल ओला आहे आणि त्याच्यामुळे हातातून त्याने निसटला. 5 बॉल मध्ये अजूनही 7. कंपल्सरी चेसचा नियम असल्या कारणाने तुम्हाला या धावसंख्येचा पाठलाग करायचाच आहे. अजित मोहिते, हा बॉल अखूट टप्प्याचा, परंतु त्याला पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न केलाय. 1 रन मिळणार आहे, म्हणजे आता अजूनही 4 मध्ये 6. मॅचची उत्कंठा वाढली आहे, मॅचची रंगतता वाढली आहे. प्रोलिंग स्पोर्ट्सवर आपण या मॅचचा आनंद घेत आहात. वरळी मान्सून धमाका, ॲडव्होकेट प्राचार्य डॉक्टर क्रिकेट प्रेमी, वरळी मान्सून धमाका, साजन पाटील यांचं देखील प्रमुख योगदान आपल्याला पाहायला मिळत आहे. प्रोलिंग स्पोर्ट्सवर ही स्पर्धा आहे आणि प्रोलिंगला देखील आपण आवर्जून सबस्क्राईब करा. यावेळेला देखील स्ट्रोक खेळलाय, फटका हवेत आहे, फिल्डर येत आहेत. हो, परंतु बॉल, एक धाव घेतली आहे, दुसरीचा कॉल दिला जातोय आणि तिसरीचा कॉल, थोडासा विलंब, त्याचा फायदा इकडे घेताना पाहायला मिळाले. 1 2 3 रन आलेले आहेत आणि आता 3 मध्ये 3. तीन बॉल 3. मॅच अजूनही संपली नाहीये. एखादा डॉट बॉल, एखादी विकेट पुन्हा एकदा साजन पाटील 11 या टीमला देखील मॅच मध्ये आणेल, परंतु प्रिवान गिरगाव बॉईज ही टीम सुद्धा चांगली कामगिरी करते. 3 मध्ये 3.
आसादने चांगली गोलंदाजी केली आतापर्यंत. हो, हा स्ट्रोक फसला जरूर आहे, परंतु फिल्डर मागे राहिले. एक धाव घेतलीये, थ्रो केलाय आणि दुसरीचाही कॉल. या छोट्या छोट्या चुका जी मॅच बनवली होती ना, ती आता थोडीशी हातातून निसटायला लागली आहे. कारण पहिल्याच बॉलवर कॅच होणं अपेक्षित होतं, तिकडे कॅच नाही झाली. त्याच्यानंतर देखील रन येताना पाहायला मिळाले. आताही जर पाहिलं तर याही ठिकाणी एकच्या ठिकाणी 2 आलेले आहेत आणि पावसामध्ये या गोष्टी होतात आणि त्याचा फायदा इकडे घेत आहेत. आता पाहिजे 2 बॉलमध्ये 1. चांगली मॅच पाहायला मिळाली आहे. बॉल पाठीमागे जाईल, परंतु या वेळेला बॉलची जास्त उसळी होती आणि कीपरकडे देखील पर्याय नसतात. अशा वेळेला या मॅचला जिंकला गेलेला आहे प्रिवान ओमकार बॉईज नायगाव या टीमने जिंकलेला आहे. अभिनंदन. चला, टॉस साठी दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी या ठिकाणी दाखल व्हायचंय. निखिल जाधव, सामनावीराचा पुरस्कार निखिल जाधव यांना जातोय. तर दोन्ही टीमचे कॅप्टन